हा सण हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो। मी तुम्हाला मकर आणि संक्रांत या दोन्ही शब्दाचा अर्थ सांगणार आहे। मराठी महिना पौष या महिन्यात हा सण येतो। भारत हा कृषी प्रधान देश आहे। 100% लोक भारतातले शेतीच करायची, पण पुढे चालून काय झालं, औद्योगिकीकरण आलं आणि त्यामुळं 70% लोक आज शेती करतात। मकर संक्रांती हा जो काही सण आहे तो शेतीशी निगडित आहे। आजच्या दिवशी सूर्याचं दक्षिणायन संपतं आणि सूर्य हा परत परतीला म्हणजे उत्तरेकडे संक्रमण करतो, त्याला संक्रांत म्हणतात। सूर्य हा काय करतो, संक्रमण करतो। आणि आजच्याच दिवशी महिला आणि पुरुष काळ्या रंगाचे कपडे घालतात, कारण आजचा जो काही सण आहे किंवा दिवस आहे या दिवशी फार थंडी असते आणि त्याच्यामुळे महिला आणि पुरुष आजच्या दिवशी काळे कपडे घालतात। आता शेतामध्ये जे काही नैसर्गिक आपल्याला मिळतंय, धन धान्य खाद्य, यामध्ये बोर, ऊस, गव्हाच्या ओव्या, बिबे, थोडंसं तीळ, हे काय करतात शेतकरी किंवा शेतकरी महिला, सर्वसामान्य महिला गोळा करतात आणि त्या सुगडी नावाचा जो काही प्रकार असतो मटक्याचा, त्याच्यामध्ये टाकून देवाला अर्पण करतात। तुम्हाला मी सांगितलं की सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण चालू होतं आणि आजपासून खऱ्या अर्थाने निसर्ग डिक्लेअर करतो की आपली आता काय झालेलं आहे, उन्हाळा लागणार आहे, हिवाळा संपलेला आहे। आणि म्हणून हे जे दिवस आहेत ते सुगीचे दिवस आहेत। आता याच्या पलीकडे येणारा सण म्हटलं तर पाडवा आहे, म्हणजे मराठी किंवा हिंदू नवीन वर्ष आपलं हॅपी न्यू इयरला चालू होत नाही। कॅलेंडर बदललं म्हणजे सण साजरा करायचा नसतो। आपला जो सण आहे तो पाडवा येतो आणि त्याच्या अगोदरचा मोठा सण म्हटलं तर मकर संक्रांती। मग या दिवशी भारतातील लोक काय करतात, रंगीबिरंगी कपडे घालतात, पतंग उडवितात। आता पतंग आजपासून उडवतात, का उडवतात याचं पण नैसर्गिक लॉजिक आहे की वार सुटते, पावसाचा लवलेश राहत नाही, थंडीचा लवलेश राहत नाही आणि त्या काळात काही शाळा वगैरे काही नव्हत्या, तर मुलांना आजपासून पतंग उडवण्याची परवानगी होती। रंगीबिरंगी सण म्हटलेला आहे। आणि निसर्गात तुम्ही जावा, आजपासून सुद्धा निसर्ग हा आपले काय दाखवितो, चमत्कार दाखवितो। माळ्यावर जावा, सुगीच्या वावरात जावा, कुठेही जावा, निसर्गात जावा, तर तुम्हाला फुलपाखरं दिसतील आजपासून पुढे 2-3 महिने। त्यानंतर निसर्गातले पशु पक्षी तुम्हाला चांगले ताजेतवाने दिसतील आजपासून। त्यानंतर वृक्षवेली ह्या सजलेल्या दिसतील। म्हणजे काय तर या पौष महिन्यामध्ये येणारी जी काही मकर संक्रांत आहे ती फार